नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण मागे देखील आता हा तिसरा व्हिडिओ आहे कोथिंबीर शेतीबद्दल. आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं, की आपण 1.5 एकर आंतरपीक मोसंबीमध्ये कोथिंबीरीचा ट्रायल घेतलेला आहे. ही कोथिंबीर पेरल्यानंतर शेतकऱ्याला सव्वा महिन्यामध्ये म्हणजेच 45 दिवसामध्ये किती उत्पन्न काढता येते, याच्या फवारण्या काय आहेत, तणनाशक आहे, सर्व माहिती आपण या आपल्या चॅनलवरती देणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण जी काय आपल्याकडून चूक कोथिंबीरीच्या संदर्भात झालेली आहे, की आपण ज्या चुकीमुळे आपल्या कोथिंबीरीचे जे काही परिणाम आपल्या कोथिंबीरीवरती झालेले आहेत, या तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्याला काय असते, मला जी काही माहिती दुसऱ्या शेतकऱ्याकडून किंवा अदर ठिकाणून मिळाली होती, की कोथिंबीरीला पाणी सतत दिल्याने कोथिंबीर गार राहून हिरवीगार राहते. म्हणजेच कोथिंबीरीला पाणी जास्त लागते अशा प्रमाणामध्ये आपल्याला माहिती मिळालेली होती. परंतु माझ्याकडून कोथिंबीरीला अति प्रमाणामध्ये पाणी दिल्यामुळे जी काय आहे तुम्हाला मी आता दाखवतो, की कोथिंबीरीचे जे काही खालच्या साईडचे जे काही सुरुवातीचे पानं आहेत, हे पिवळसर प्रमाणामध्ये झालेले आहेत. त्याच्यामुळे आज आपण आपल्या या कोथिंबीरीला आजची जी काय आहे दुसरी फवारणी आज घेणार आहोत. ही जी काही पिवळे पानं होत आहेत यासाठी आपण दुसरी फवारणी घेणार आहोत, जेणेकरून पिवळे पान न होता पान ही हिरवेगार राहिले पाहिजे. तर सुरुवातीला तुम्हाला दाखवतो, की कशाप्रकारे आपल्या कोथिंबीरीचे पान हे पिवळे होण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे काही पाहू शकता, हे जे काही सुरुवातीचे खालचे पान आहे, हे अशा प्रकारे आपण पाहू शकता, की जास्त पाणी बसल्यामुळे हे पान आपल्याला पिवळे झालेले दिसून येत आहे. आपण बऱ्याच ठिकाणी पाहू शकता, की हे पान अशा प्रकारे पिवळसर पान होत आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये आपण पाहू शकता, की कोथिंबीरीचे पान हे पिवळे होत आहे. आता ही चूक माझ्याकडून वैयक्तिक झालेली आहे. आपल्याला इथून पुढे आपल्या चॅनलवरती देखील जी काही आपण कोथिंबीरीचे ट्रायल घेत आहोत, यामध्ये फक्त उत्पन्न किती झाले किंवा मी काय केलं हे दाखवण्यापेक्षा माझ्याकडून या संदर्भात चुका काय झाल्या हे देखील दाखवणार आहे. त्यासाठीच आपल्याला हा व्हिडिओ बनत आहे. आपण पाहू शकता, हे अशा प्रकारे जे काय आहे पिवळसरपणा या पानावरती आलेला आहे. त्यामुळे आता आपण जी काय आहे आजची ही दुसरी फवारणी आपण आज या पिकावरती घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जे काही पाहिलं, जशा प्रमाणामध्ये आपले जे काही कोथिंबीरीचे पाला आहे किंवा जे खालच्या साईडचे जे काही सुरुवातीचे पान आहेत, हे पिवळे झालेले आहेत. हे कशामुळेच नाही तर माझ्या चुकामुळं, फक्त पाणी कोथिंबीरीला जास्त प्रमाणामध्ये बसल्यामुळे हे पान पिवळे झालेले आहे. आता यासाठी जी काही फवारणी आपण घेत आहोत, यामध्ये झिंक आहे, चिलिटेड झिंक आपण प्रति पंप 15 ग्रॅम वापर करणार आहोत. या चिलिटेड झिंकमुळे जी काही पिवळी पाने होणार आहेत, ही पिवळी पाने न होता हिरवीगार पाने राहतात. त्याच्यामुळे आपण चिलिटेड झिंकचा वापर सर्वप्रथम व प्राधान्याने करणार आहोत. त्यानंतर आपण जे काय आहे बुरशीनाशकचा वापर या फवारणीमध्ये करणार आहोत. बुरशीनाशकमध्ये तुम्ही साप असेल किंवा दुसरे कोणत्याही कंपनीचे बुरशीनाशक असेल, त्याचा वापर करू शकता. तर मी इथे सापचा वापर करणार आहे बुरशीनाशक म्हणून. व त्यानंतर जे काय आहे टॉनिक म्हणून किंवा या कोथिंबीरीचा चांगला पालवा किंवा चांगले उत्पन्न होण्यासाठी आपण दुसऱ्या फवारणीमध्ये देखील जे काय आहे बायोविटा एक्स, पी-आय इंडस्ट्रीजचे बायोविटा एक्स जे आहे, ते पुन्हा एकदा दुसऱ्या फवारणीमध्ये याचा वापर करणार आहोत. तर आपण चिलेटेड झिंक प्रतिग्राम प्रतिपंप 15 ग्रॅम, तसेच जे काही बुरशीनाशक आहे प्रतिपंप 20 ग्रॅम व बायोविटा एक्स हा प्रतिपंप 20 ml अशा प्रकारे फवारणी ही आपली दुसरी फवारणी होणार आहे. आता ही दुसरी फवारणी आपल्याला वेगळ्या प्रकारे घ्यायची होती, वेगळ्या औषधांची घ्यायची होती. परंतु ही दुसरी फवारणी आपण फक्त शेतीला पाणी जास्त बसल्यामुळे कोथिंबीर पिवळी झालेली आहे म्हणून घेत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करा. जर आपला व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल, आपल्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती, तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर हाच व्हिडिओ तुम्ही आपल्या कृषी संपदाच्या फेसबुक चॅनलला पाहत असाल, तर या कृषी संपदाच्या फेसबुक चॅनलला फॉलो करायला देखील विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपण या कोथिंबीर शेतीतील असेच ज्या काही आपले उत्पन्न होणार आहे, हे तुम्हाला सर्व दाखवणार आहे, की कशाप्रकारे आपण फवारण्या घेतल्या, काय औषधं घेतली, कोणती खतं वापरली, किती बियाणं लागलं, हे टोटल आपल्याला वरचेवर आपण सिरीज घेणार आहोत, ज्यामध्ये वेगवेगळ्या व्हिडिओमार्फत आपण कशी ट्रीटमेंट कोथिंबीरीची घेतली हे तुम्हाला दाखवणार आहोत. परंतु ज्या काही चुका आमच्याकडून झाल्या, या चुका देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये जर भाव जास्त लागला तरी आपल्याला पाहायला मिळणार आहे, की अशा प्रकारे भावामध्ये कोथिंबीर गेली व जर यात तोटा जरी झाला,
की इतकं खर्च करून यामध्ये एवढा तोटा झाला, तरी देखील आपण आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुकवर असाल तर फेसबुकला फॉलो करून ठेवा. आपल्याला अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्याला मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो.